नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या राशन कार्डमध्ये किती जणांची नावे ही समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे आपले जे काही राशन कार्ड आहे, हे राशन कार्ड APL आहे की BPL आहे का PHH आहे. तर ही जी काही माहिती आहे, ही माहिती आपण ऑनलाईन तपासू शकता. त्यासाठी आपल्याकडे ऑनलाईनचा जो काही 12 अंकी राशन कार्ड नंबर असेल तरच आपण त्याची माहिती यामध्ये तपासू शकणार आहात. तर राशन कार्डवरून आपली जी काही डिटेल आहे, ही डिटेल कशा प्रकारे तपासायची त्याची माहिती आपण बघूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचे आहे महाफूड टाईप केल्याच्यानंतर एंटर करायचे आहे. त्यानंतर ही जी काही पहिली ऑफिशियल वेबसाईट येईल RCMS, याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, ही जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमधून सुद्धा करू शकता. तर सर्वप्रथम आपणास येथे रेशन कार्ड याच्याच खाली आपण येथे पाहू शकतात की येथे नो युअर रेशन कार्ड, याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा यामध्ये भरायचा आहे आणि व्हेरीफाय करायचे आहे. व्हेरीफाय केल्याच्या नंतर आपणास येथे रेशन कार्ड नंबर हा मागितला जाईल, किंवा आपल्याकडे जर जुना रेशन कार्ड नंबर असेल तो पण आपण येथे टाकू शकतात, किंवा जो काही 12 अंकी नवीन रेशन कार्ड नंबर असेल तो आपण येथे टाकून घ्या आणि व्ह्यू रिपोर्टवर क्लिक करा. व्ह्यू रिपोर्टवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येथे रेशन कार्ड डिटेल्समध्ये आपली जी काही डिटेल आहे ती डिटेल यामध्ये दाखवली जाईल. जसे की आपण ज्या दुकानामधून राशन आणता त्या व्यक्तीचे नाव सुद्धा इथे दाखवले जाईल, राशन डीलरचे नाव, त्याचप्रमाणे पत्ता, ही जी काही माहिती आहे ही माहिती आपण येथे पाहू शकता. तर येथे आपणास येथे रेशन कार्ड नंबर आणि त्याच्या समोर प्रिंट युअर रेशन कार्ड याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर येथे आपण पाहू शकतो की येथे रेशन कार्ड नंबर आपला जो काही तो दाखवला जात आहे. आणि येथे समोर आपण पाहू शकतात की येथे APL शेतकरी, तर हे जे काही कार्ड आहे APL शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचप्रमाणे येथे जो काही आपला हेड ऑफ द फॅमिली मेंबर असेल त्याचे नाव येथे दाखवले जात आहे. त्याचप्रमाणे फॅमिली मेंबर्समध्ये आपल्या राशन कार्डमध्ये किती जणांची नावे समाविष्ट आहेत त्यांची नावे सुद्धा येथे दाखवली जात आहे. त्याचप्रमाणे यामध्ये खाली आपण पाहू शकतात की नंबर ऑफ युनिट्स अडल्ट्स, जे काही प्रौढ व्यक्ती असेल ते 9 व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे जे काही चिल्ड्रन आहे तर ते 1 व्यक्ती आहे. अशा प्रकारे येथे ही माहिती दाखवली जात आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे एक आपण नोटीस पाहू शकतात की दिस रेशन कार्ड कॅन नॉट बी युज्ड ॲज अ डॉक्युमेंट ऑफ प्रूफ ऑफ आयडेंटिटी इन एनी ऑफ द गव्हर्नमेंट स्कीम ऑफ फॉर एनी अदर पर्पज. म्हणजेच हे जे काही रेशन कार्ड आहे हे कोणत्याही सरकारी योजनामध्ये किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे येथे माहिती इथे नोटीस त्या प्रकारची दाखवली जात आहे. तर हे जे काही APL शेतकरी असतील तर यांना अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी 150 रुपये, आता याच्यात वाढ करून 170 रुपये इतकी करण्यात आलेली आहेत. आणि त्याचे हे जे काही पैसे आहे या पैसे आपले कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत तर त्याचा व्हिडिओ पण आपण ऑलरेडी चॅनलवर बनवलेला आहे. त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या. तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी एक दुसरा राशन कार्ड नंबर टाकून आपणास येथे स्टेटस हे चेक करून दाखवतो. तर आपण येथे पाहू शकतात की येथे कसल्याही प्रकारची डिटेल्स येथे दाखवली जात नाही, परंतु येथे रेशन कार्ड नंबर आणि येथे आपण समोर पाहू शकतात की रेशन कार्ड इज डिलीटेड. म्हणजेच हे जे काही रेशन कार्ड आहे हे रेशन कार्ड डिलीट करण्यात आलेले आहे. त्यामुळे याची जी काही माहिती आहे ही माहिती येथे दाखवली जात नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राशन कार्डवरून आपली जी काही डिटेल आहे ही डिटेल्स आपण अशा प्रकारे पाहू शकतात. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.